नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, आज आपण मसाला बनवणार आहे. आता मसाल्यामध्ये काय काय लागतं, काय काय नाही, कसं कसं बनवते, कसा कसा नाही, कुटायला कसं टाईम जातो, किती टाईम जातो, तिथे बसायला लागतं, का बसायला लागतं, हे सगळं तुम्हाला माहिती देते. ठीक आहे. तर आज आपल्याला मस्तपैकी ऑर्डर आलेली आहे चांगली. तर रेश्मा लांडगे म्हणून आहेत, मुंबईकडची आहे. मला एक ऑर्डर आली आणि मुंबईला पण आपण पोस्टाने पण पाठवू शकतो आणि मी स्वतःहून घेऊन जाते. खास करून तर मुंबईला मी स्वतःहून घेऊन जाते आणि इतर भागामध्ये मी पोस्टाने पाठवणार. ठीक आहे. तर तुम्हाला पण करायचं असेल मसाला तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही बघू शकता की मी मसाल्यामध्ये काय टाकते काय नाही. जे आहे ते उघड, म्हणजे माझा काही बिझनेस काहीच नाही, पण एक आपलं एक होत असेल तर हे बिझनेस पण म्हणून चालेल. आपल्याला जमन तसं आपण करतोय एकदम बरोबर आहे का? कारण मला मुंबईला पण जायला लागतं आणि गावी पण यायला लागतं. तर जास्त करून मला मुंबईच्या लोकांची खूप ऑर्डर आलेली आहे. तर मुंबईला कितीही भेटलं तरीसुद्धा तुमचं न कळत न चुकता न काय म्हणजे मिस्टेक होता तुम्हाला घरपोच भेटल. मी स्वतःहून घेऊन येईन. ठीक आहे. आणि तुमचा मसाला मस्तपैकी मी करणार एकदम गावरान पद्धतीचं. तुम्हाला कसलंही तुम्हाला बोलायची हे होणार नाही सण, म्हणजे तुम्हाला तकलीफ नाही होणार कसलीच. तुमचं कालवण पण छान होणार. तेलामध्ये मसाला एकदम म्हणजे जसं तेल टाकलं की जरी तुमचा लसूण आदं टाकलं की लगे धनिया पावडर टाकला की लगे मसाला टाकून घ्यायचा. किंवा तुम्हाला सब्जी टाकायची असेल तर सुकी सब्जी चांगली भाजून भिजून घ्यायची आणि मग त्याच्यावर मसाला टाकून मीठ टाकून हळद टाकून ते झाकून ठेवायचं. बघा, मस्तपैकी फ्राय करायचं आणि मस्तपैकी एकदम कलर येतो आपल्या भाजीला. हे लक्षात ठेवायचं. कलर मसाला वापरताना सुद्धा तुम्हाला मी दाखवणार. मी स्वतःहून तुमच्या घरी येणार की मसाला कसा वापरायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार. जर तुम्हाला मी स्वतःहून द्यायला आले ना तर तुम्हाला मी स्वतःहून एक भाजी करून दाखवणार. तुमच्या घरात एक रेसिपी बनवून दाखवणार. तुमचं घर मी नाही दाखवणार, तुम्हाला पण नाही दाखवणार. मी स्वतःहून तुमच्या घरामध्ये एक रेसिपी बनवते की हा मसाला आहे आणि ह्या मसाल्याची ह्या ताईला मी दिलेले आहे. तर ह्या ताईला मी मसाला बनवण्याची एक भाजी देते. ते तुम्ही बघू शकता एकदम. बघा, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही मला नक्की ऑर्डर द्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्सला मी नंबर टाकते. मला व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप कॉल खूप लोक माझा टाईमपास करतात म्हणून मी कॉलवर जास्त बोलत नाही. मी व्हॉट्सअपला बोलते आणि व्हॉट्सअप केल्यानंतर मला वाटतं की हा तुम्ही लोक घेणार आहे तर मी नक्की तुमच्यासंग फोनवर पण बोलेन एकदम. ठीक आहे. तर चला, आता आपण एका ताईचा मसाला करत आहे. रेश्मा लांडगे ह्या ताईंचा मसाला करत आहे. ठीक आहे. तर त्या ताईने मला पैसे पाठवले तर त्यांचं मी सगळं सामान आणलं. आता त्यांचा मसाला 2 किलो आहे, ते त्यांचा 2 किलो मसाला मी करून देऊन टाकणार एकदम. ठीक आहे. तर चला, आपण मसाला म्हणजे सामान काय काय आणलं काय काय नाही ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. चला, आता हे काल मी सामान आणलं, रात्री आणलं. काल मी बाहेर गेली होती जरा, तर उशीर झाला म्हणून मला मी व्हिडिओ नाही काढला. हे बघा, हे आपली मिरची. हे किती? हे मिरची, एक पॅकेट मिरची, दुसरी 2 पॅकेट मिरची. हे बघा, हे 2 पॅकेट मिरची. ठीक आहे. आणि हे कलरसाठी बरगी मिरची, म्हणजे ह्याला चांगला कलर येण्यासाठी हे मिरची तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, घाई करू नका, कॅप करून बघू नका. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर नक्की शेअर करा. हे मिरची, हे मिरची, हे मिरची. ठीक आहे. आणि हे बघा बरगी मिरची, हे म्हणजे ह्याने कलर येतो मसाल्याला, कलर. ठीक आहे. हे बघा. त्याच्यानंतर मी हे अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो सॉरी धना आहे, अर्धा किलो खोबरं आहे. हे तुमचं बिल आहे, जे जे सामान आणलेलं त्याचे बिल आहे. त्याच्यानंतर तेल आणलं, 1 किलो तेल आणले. त्याच्यानंतर हे बघा साई जिरा, तीळ आणले, लवंग आणली. त्याच्यानंतर एक फुलपट्टा आणला, फुल असतं ते आणलं मी. जायफळ आणलं. हे बघा, मी तुम्हाला कोणतीही गोष्ट लपवत नाही, काहीच नाही, जे आहे ते दाखवते. हे बघा, हे आहे मसाला, लाकडी मसाला. हे मिरी आहे, हे बडी लवंग आहे. हे बघा, हे मसाला आहे, हे सगळं पॅकेटमध्ये आणलेलं आहे. हे खसखस आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे आहे घेवडा का डिवरा बोलतात काहीतरी बोलतात ते आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक आहे. हा, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे, तुम्ही म्हणसान ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हे नंतर हे हलकोंडा आणलं मी. त्याच्यानंतर हे बघा, हे फळ, हे म्हणजे ह्याच्यामध्ये 2 असतात. हे अलग आहे, हे अलग आहे. बघा, बघू शकता. ठीक आहे. तर हे सगळं मी आणले. तर आता मला ह्याला सगळ्याला ऊन द्यायचं, चांगलं ऊन आतमध्ये. आता हे ताटानं काढल्यात बघा. हे खोबऱ्यासाठी, मिरचीसाठी हे सगळं मी हे सामान काढून उन्हामध्ये ठेवणार. आज मी उन्हामध्ये त्याला चांगलं वाळवणार, म्हणजे 2-3 तास मिरची चांगली खुरखुरीत वाळल्यानंतर आपण ते साफ करायचे.
त्याच्यानंतर बाहेर आपल्या चुलीपाशी आता मी इथं तुम्ही म्हणता तुम्ही ह्या घरी का बनवताय, माझ्या आईचं वरी श्राद्ध आहे, लोक त्या माझ्या घरी तिकडच्या घरी येतात, तरी पण मी ह्या साईडला येऊन मी तुमची ऑर्डर करते. कारण की आपण त्यांना जबान दिली आहे, मी मुंबईला आल्यानंतर तुमची जबान मी तुमचा मसाला घेऊन येत आहे म्हणून. तर आता हे बघा, हे धन आहेत आपलं, तुम्ही बघू शकता. हे धन मी खोलते, हे बघा धन चांगलं टाकते. अर्धा किलो धन आहेत, चांगलं साफ करून उन्हात घेऊन नीट करून ह्याचं खरं बिरं सगळं बघणार. आता ह्याला सुद्धा मी बघा धन किती भारी आहे, बघितलं तर धनसुद्धा भारी टाकते मी, तसलं हलकं फुलकं टाकत नाही, काहीच नाही. बघा ह्याला सुद्धा चांगलं ऊन देणार. त्याच्यानंतर ही दुसरी बघा, ही कलरवाली मिरची, हिला पण मी ऊन देणार चांगलं. हे बघा, हे पण मसाल्याची कलर येण्यासाठी मिरची, हिला पण चांगली वाळवून घेणार. हिला अलग वाळवणार जरा, हिला हे बघा ही अलग वाळवायची. त्याच्यानंतर आता हे बघा खोबरं, हे सगळं मसाला मी वाळवून घेणार आहे. हे सगळं मसाला मी वाळवून घेणार आहे, म्हणजे कुटायला आहे ना बरं परत. हे सगळं वाळवून घेणार आहे मी, ठीक आहे. हे सगळं ह्याला आणि ह्याला फक्त ऊन नाही देणार, खसखसला ऊन नाही देणार, म्हणजे हलका दोन्हीला मिक्स करून एका प्लेटमध्ये ठेवणार आहे मी, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा एवढं मी गरम मसाला टाकते. किती हो का, असं नाही की मी तुम्हाला खोटं काय बोलतो, हे सगळा गरम मसाला आहे. ह्या गरम मसाला खूप काय होतं एकदा, हे बघा. त्याच्यानंतर तुमचा मसाला ह्याच्यामध्ये मी बांधून देणार, ठीक आहे. ह्या थैलीमध्ये बांधून देणार. पॅकिंग अजून चालू नाही केलं मी. आणि खोबरं, हे तेल पण आणले, तेल आपल्याला मीठ एका साईडला ठेवले आणि तेजपत्ता एका साईडला आहे, ते माझ्या भावाच्या घरी आहे, ते मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. चला आता मिरची आपल्याला खोलायची आणि ह्याला उन्हात टाकायची, ठीक आहे. चला आता बघा ही मिरच्या मी वाळाय घालते उन्हामध्ये. हे बघा हे चांगली वाळण मिरची, चांगली अख्खा दिवस वाळण मिरची. हे बघा चांगली मिरची वाळवायची बघा मस्तपैकी दिवसभर उन्हामध्ये चांगली, आणि संध्याकाळी झाली की ही करायची हिला. हे मिरची आहे बघा आपली, चांगलं ऊन द्यायचे आपल्याला. हे कागद त्याचे आणि हे कलरवाली मिरची, ह्याला पण एका साईडला फुटी वाळायला. हे बघा आता खोबरं कापून घेते मी. चला आता हे खोबरं कापून घेते मी. त्या खोबऱ्याला चांगलं ऊन देते, चांगलं बघायला लागलं ह्यात माझ्या खोबरं खराब आहे का नाही हे सगळं बघा. सगळं मी खोलून बघते. खोबरं बघितलं कसलं टाकते मी, एकदम भारीतलं खोबरं आहे. हे बघा, हे बघा हे अर्धा किलो खोबरं ह्याला मस्त बी वाटते. आता पहिली गोष्ट एवढा मसाला टाकते, ह्या मसालासुद्धा मी गरम हे करणार आहे बघा, म्हणजे ह्याला ऊन देणार आहे. उन्हामध्ये ह्याच्यामध्ये बघणार कचरा बिचरा काय आहे का, काय किरं बिरं लागल्यात का, हे सगळं बघणार. त्याच्यानंतर ह्याचा मी पुटू बिटू काढणार, मला सेट मस्त पिकावं काढणार. हे मस्तपैकी ह्याचं नीट करून ह्याचं मी हे सगळं पॅकेट मी खोलून घेणार आहे आता. जसं ह्याच्यामध्ये काय किरे आहेत का, काय आहे का, बरोबर आहे का ना, किती दिवसाचं पॅकेट आहे, किती दिवसानं सगळं बघणार आहे मी. तिथे गेला खोलायला लई तापवतो, तर मी इथंच खोलून बिन ह्याला ऊन बिन बघणार आहे. हे बघा ह्याच्यामध्ये काय खराब खुरा बघणार, हे सगळं काय असेल ते मी बघणार आहे मी. हे बघा असं हे सगळं खोलून घेणार आहे. हे बघा काहीसुद्धा मी असं हे करणार नाही. एक मिनटं, हे धने ह्याच्यामध्ये चालते, म्हणजे हे तुम्हाला बघायला सोपं जाईल. म्हणजे ह्याला कसं मी साफ करून ह्याला पण ऊन देते. हे बघा, हे बघा हे सगळं साफ करायला लागते आपल्याला. असं नाही की तिथं पुऱ्या गेल्यावर टाकायचं नसं काहीच नाही. सगळं साफ करून मी एकदम हे सगळं पाकिटं खोलून घेते बघा, ठीक आहे. सगळं फोटो खोलून घेते. हो काय सगळ्या पुऱ्या खोलल्या, ह्याच्यामध्ये टाकलं का हे एवढा गरम मसाला बघा, बघू शकता तुम्ही गरम मसाला बघा. असं बी नाही काय फसवणं बघा. बघा हे गरम मसाला, त्याच्यानंतर हे पण त्याचं हे आहे. हे बघा मी अजिबात कमीपणा करणार नाही टाकताना. हे बघा, हे बघू शकता हे तीळ आहे, ह्या तिळा सगळं साफसुथरं करून एक ऊन द्यायचं चांगलं. हे खसखस आहे, हे बघा
खसखसला पण चांगलं. आता हे खोबऱ्याला चांगलं ऊन देते. ह्या धण्याला चांगलं काही अर्धा किलो धना आहे. किती मस्त म्हणजे होऊ शकते. बघितलं तुम्ही काय कमी आहे भावानं. मी काय कमी करते का तुम्ही सांगा. हां मग जर मी पैसे जास्त घेतलं तर कोणाचं काय आहे का बा सांगा बरं. हे बघा हे आहे लवंग, हळद, हळकुंड, हे कोणता मसाला तुम्ही बघा. हे बघा हे सगळं मी मसाला टाकते. जिरं, सायजिरा, जायफळ, हे बघा हे मसाला, खसखस, तीळ, अर्धा किलो हे धन, अर्धा किलो खोबरं, हे सगळं मला नीट करून साफ करून हे बघा. हे त्याच्या पुऱ्या पण बघू शकता. असं नाही की मी पुऱ्या तुम्हाला दाखवल्या आणि खोलल्याच नाहीत. हे बघा सगळं मसाला काढला. हे बघा आता हे सगळं सामानाला पैसे लागत नाही का तुम्ही सांगा बरं. हे मिरची बघा वाळायला घातली मी. हो का सगळी मिरची वाळती एकदम. ती अलग टाईपची मिरची आहे. त्याने कलर यायला पाहिजे तुम्हाला म्हणून तुमच्या मिरचीला बघा. ही मिरची घालते अजून मी माहिती आहे बघा. हे बघा उन्हामध्ये चांगलं वाळा घातलं आहे मी. मला पण मेहनत किती आहे तुम्ही सांगा बरं. हे सगळं वाळवायचं, ह्याला साफ करायचं. हां बघा बरं खरा खुरा बघायचा. असं नाही की तुम्हाला कसं बी कुठून द्यायचं आणि पैसे घ्यायचं असं काहीच नाही. बघा मेहनत आहे ना ह्याच्या मागं. सांगा बरं तुम्ही बघा बरं किती मेहनत आहे तुम्ही सांगा बरं. तेल आहे अजून त्याला, मीठ आहे, तेजपत्ता आहे. तेजपत्ता माझ्या भावाची काय म्हणून हे सगळं साफ करायला पण तयार. ह्याच्यामध्ये खरा आहे का, मिक्सर आहे का, आहे हे सगळं मला बघायला लागेल. बरोबर आहे का नाही. आणि तुम्ही माझा विश्वास करता. तुम्ही माझा विश्वास करून मला मसाला बनवायला देता. ह्याच्यामध्ये जाळं आहे का नाही आहे हे सगळं बघायला लागते. आणि असं नाही की दोघींचा तिघींचा संगत घेते. प्रत्येकाचा एक एक दिवस लावते मी हे करायला. हे ह्याच्यामध्ये पण जाळं असतं खसखसमध्ये पण मी सगळं बघते. ह्याच्यामध्ये कुठं खरा आहे, दगड आहे का आहे, काय बी होऊ शकते ना. ह्याच्यामध्ये पण दगड आहे, घोडा आहे, काय म्हणूनच त्याच्यामध्ये तुम्ही सांगा. बरोबर आहे का. सगळं साफ करून मला नीट करून बघायचं मग तुटाय द्यायचं. हां हे तर तुम्हाला दाखवले सगळ्यांना मी. एवढा मसाला टाकते. हां त्याच्यानंतर 1 किलो अर्धा किलो खोबरं आहे बघा. खोबरं पण चांगलं आणते. बघितलं का खोबरं. आता खोबऱ्या कापायचं बिपायचं. विचार करा किती मेहनत त्याच्या मागं. आणि जर मी तुम्हाला हे मसाला 1000 रुपये किलोने देते तर काय कमी आहे का. एवढा मसाला टाकते आणि ती पण तुम्हाला हे व्हिडिओ पण तुम्हाला पाठवणार. तुमच्या नावाने मी व्हिडिओ बनवते. आता हा सगळा मसाला कोणाचा आहे, रेश्मा लोखंडे ताईचा हा मसाला आहे. तर त्यांचा मला पैसे पाठवले त्यांनी. मला 2 किलो त्यांना मसाला द्यायचा आहे आपल्याला घरपोच एकदम. तर विचार करा जायला यायला पैसे नाही लागणार मला, पोस्टाला पैसे नाही लागणार का तुम्ही सांगा. आणि तुम्ही मसाला खाल्यानंतर तुम्ही मला बोला की स्मिता खरंच तुझा मसाला 1 नंबर आहे. मी हाव करत नाही. मी 10 लोकांच्या ऑर्डर घेत नाही. जेवढं आपल्याला जमतं तेवढंच मी घेते. हाव करत नाही काहीच नाही. आता माझ्या घरामध्ये कार्य आहे. माझ्या आईचं वरिश्राद्ध आहे. तिकडं माझ्या भावाच्या घरामध्ये इकडं पाहुणं आल्यात तर मी इकडं माझ्या घरी आली करायला. आता हे पण सगळं करून पटपट मला तिकडं पण जायचं आहे. नंतर ह्याला ऊन द्यायचं आहे. मला होतं बसायचं आहे. कोणी 4-5 मिरच्या काढून नेला किंवा एखाद असं मचुबर नेलं दाखवला तर मी कोणाला काय बोलू शकते का. इथं काही कॅमेरा नाही काहीच नाही. हे सगळं मला नजर लागून मला राखायचं आहे. दिवसभर त्याला ध्यान राखायचं आहे. विचार करा कुत्रा आहे मांजर आहे सगळं मला बघायला लागते. तर 1000 रुपये तुम्हाला काहीच नाही एकदम. आणि लोक आता तुम्हाला सांगते लक्ष्मीताईंनी सुद्धा मला माझ्याकडून मसाला करून घेतला. तिने पण तेवढंच मला पैसे दिलं. तिला मी 2000 तिने पण 2000 रुपये पाठवलं मला. तिला 2 किलोच्या ऐवजी मी तिला 2.5 किलो मसाला देते. आणि तिने मला वजन अजून 500 रुपये पण अजून एक्स्ट्रा जास्त दिलं. असं नाही जवळजवळ तिने मला जवळजवळ 2500 रुपये तिने मला दिलं. मी कधी खोटंही बोलणार नाही. तिने मला खुशीने 500 रुपये दिलं की ताई तू माझा मसाला खूप चांगला केला आहे म्हणून. तुम्ही मला खुशीने ते द्यायचं ते द्या. पण मी तुमच्या मसाल्यामध्ये कधी कमी जास्त नाही करणार. आता हे सगळा मसाला मला उन्हामध्ये भाजून भिजून घेईन कुठून पण आणीन आणि पॅकिंग करून मी तुम्हाला दाखवते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मी सगळ्यांना का दाखवते कारण की आपली ही साफसफाईचा व्हिडिओ. आता माझ्याकडे अजून 2 लोकांची ऑर्डर आहे. त्यांना मला एक असं नाही की ह्यातच मी सगळं घेतलं ह्यातच सगळं घेतलं अजिबात नाही. ज्याचं कोणा सामान आणलं त्याचा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला दाखवला. हे माझी इमानदारी आहे आणि मला कोणाचाही फायदा उचलायचा नाही. पण मी 1000 रुपये किलोचा मसाला विकते. जमत असेल तर मला ऑर्डर द्या. तुम्हाला 5 किलो पाहिजे तर 5 किलो देईन, 10 किलो पाहिजे तर 10 किलो देईन, 4 किलो पाहिजे तर 4 किलो येईन, 1 किलो तर जो पाहिजे ते. ठीक आहे. हां पण हे आपलं ही इमानदारी आहे. ह्यात आपल्याला काही फसवायचं नाही काहीच नाही. तुम्ही मला इमानदारी मला तुम्ही सगळी लोक ओळखताय. तुमचा विश्वासघात कधीच मी करणार नाही. ठीक आहे. आणि प्लीज माझा हा नंबर देते तर मला बिना मतलबचं कॉल करू नका. जर तुम्हाला करायचं असेल मेसेज करायचं असेल तर मला व्हॉट्सअप कॉल करा. ठीक आहे. आणि मी पहिले पैसे घेते आणि मग सगळं सामान आणते. जेवढ्या लोकांनी माझे पैसे दिले त्यांचं मी सामान आणते करते. आता मिरची भाजून घेते म्हणजे वाळाय घालते चांगली ते साफ करते. हे सगळ्यांना ऊन द्यायचं आहे मला. ठीक आहे. चला मग आता हां काही चुकलं असेल तर मला तसं सांगा
एवढी इमानदारी आहे का कोणी सांगा. व्हिडिओ सगळं तुम्हाला मी दाखवते, ठीक आहे. तर माझ्या मेहनतचं जर मी 4 पैसे जास्त घेत असेल तर काही प्रॉब्लेम आहे का सांगा बरं. मला नवरा नाही, कोणीच नाही. जर इन्सान एखादी व्यक्ती मोहरं जायला बघते मराठी गोष्टी, मराठी बायका, तर त्याला तुम्ही सपोर्ट करा, ठीक आहे. तर धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. माझा व्हिडिओ तुम्ही बघता, लाईक करता, कमेंट करता. तुमच्या कमेंटमध्ये पण मला सांगत जावा, ठीक आहे. तर चला आता मी सगळं उन्हामध्ये घेऊन सगळं गरम करते, चांगलं ऊन घेते आणि संध्याकाळी परत 3 वाजता आपण हा व्हिडिओचा तयारी चालू करू. मग आपले मसाला बिसाला आणि मला चूल मांडायची, सगळं तयारी करायची मला, ठीक आहे. तर चला आता नंतरचं दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. चला बघा सगळं उन्हामध्ये सगळं धनं वाळलं मस्तपैकी एकदम. बघा खुरखुरीत झालेलं आहे. आता हे सगळं मग खोबरं पण वाळलं बघा. खोबरं कापून का वाळवते, कारण कुटाय पण चांगलं जातं एकदम. कारण दंकेवाला बोलतो की जेवढं तुम्ही बारीक खोबरं कुटचा म्हणजे कापसान तेवढं कुटाय पण चांगलं वाटेल आणि मसाला पण चांगला होईल एकदम. आणि हे बघा मसाला हे सगळा उन्हात, हे ह्याला पण ऊन घेतलं एकदम. हे बघा सगळं ऊन घेतलं. मिरची पण तिथे वाळती एकदम, बघू शकता तुम्ही इकडे. हो का, इथं कलरवाली मिरची वाळती आहे. आता ह्याला साफ करून घ्यायची. हे बघा ह्याला सगळं हाताचं फिरवून घेते, अजून चांगली वाळून घेते चांगली. त्यानंतर मिरची आपण साफ करूया एकदम, ठीक आहे. चला खोबरं चांगलं तळतंय मस्तपैकी एकदम, बघू शकता जरा. हे बघा चांगलं बारीक चिरलंय मी, बघितलं का. हे आपलं अर्धा किलो खोबरं चांगलं बारीक कापलंय बघा मी. कुट्टानं चांगलं कुठतंय म्हणजे भाजतंय म्हणजे कुठतंय चांगलं एकदम. हे बघा जेवढा मसाला घेतला तेवढा सगळा मसाला. तीळ आहे, धना आहे, मिरची भाजली एकदम मस्तपैकी एकदम बघा. हे पण आहे गरम मसाला आहे, खोबरं आहे बघ चांगलं तळून घेते बघा, बघू शकता एकदम तुम्ही. खोबरं चांगलं भाजलं की खोबरं बी चांगलं खुशबूदार एकदम खुशबू येते बघा. बघा चेहरा कसा झालाय माझा, सुखाचा पैसा नाही. सगळं खोबरं काढते, सगळं काढून घेते खोबरं. अजिबात तर बोललं नाही, काहीच नाही मी. माझा व्हिडिओ चालू हे बघा. इथं आता हळकोंड आहेत, हळकोंड चांगलं फुटुस्त भाजायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही हळकोंड सुद्धा. एकदम हलका चुलीला जाळ लागलाय बघा. आपल्या चुलीला काही तकलीफ नाही, काहीच नाही. त्यात धुवा बिवा कसला काहीच नाही. एकदम रिअल जिंदगी दाखवते आपण. या गावात लोकांना काही कामधाम नाही. तुझं काय मी मटण शिजाय घातलं तर काय करते काय नाही. त्यांना खुशबू येत नाही, काय ठसका येत नाही का तुम्हाला मिरच्याचा. हा हे गावाचे लोक मुद्दा विचारतात का त्यांचा आवाज इथे येऊ म्हणून. लय 12 गाव भानगडचं गाव आहे आमचं.
हा आता तुम्हाला काय बोलू मी. हे बघा मस्तपैकी खोबरं हलकून भाजते चांगलं. बघा फुटायला लागत चांगलं एकदम. बहिणीची पोरात बहिणीची पोरात माझ्या. हा हे बघा चला का तोही झाला आता. हो हो मंगलच आहे झाला का आपलं काम झालं. कसं वाटतंय चुलीला स्वयंपाक तुम्हाला चुलीला हे मला मसाला कसा वाटते. रिअल जिंदगी आपली ही रिअल जिंदगी. कसं वाटते तुम्हाला नक्की सांगा. चला आता चुलीचं सगळं झालं. आता मसाला भरूया आणि कुठाय जाऊया. आता हे मसाला भरायचा आहे मला. ही मिरची सगळी भाजली मी. धनं भाजलंय हे धनं भाजलंय. त्याच्यानंतर हा काही मसाला तुम्ही सगळ्यांनी बघितला. हा मसाला तुमच्या दया टाकल्या टाकते. हे खसखस आणि तीळ हे बघा ठीक आहे. त्याच्यानंतर हे खोबरं आहे. हे खोबरं आहे बघा. हे खोबरं अर्धा किलो खोबरं. हे मिरची भाजली. त्याच्यानंतर हे बघा हे पण गरम मसालाच आहे. आणि हो का हळकुंड हे हळकुंड. अजून मीठ घ्यायचं आहे आणि तेजपत्ता घ्यायचा. सुरज ही पकड ही पकड असं पकड. आता ही मिरची आपल्याला कुठलेली सॉरी भाजलेली मिरची टाकायची आपल्याला. दिसू नका हे बघा. हे बघा हे आहे आपली मिरची. त्याच्यानंतर हे खोबरं ही धनं मिरचीमध्ये टाकायचे. खालची लोक बोलली मला की तुम्ही टाकून आणा मिक्स सगळं. हे धनं बघा ठीक आहे. हे धनं हे हळकुंड आहे हे पण टाकायचे. त्याच्यानंतर हे तीळ आणि खसखस आहे हे पण टाकायचे हो का ठीक आहे. त्याच्यानंतर हे गरम मसाला हे बघा. हे दालचिनी हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. हे सगळं एकत्र करून आपल्याला कुटाय जायचे. आणि खोबरं पण एका साईडला टाकायचं. हे बघा खोबरं पण. अरे अरे खोबरं एका साईडला काढायचं होतं ठीक आहे. खोबरं आपण एका साईडला काढून घेऊ. खोबरं आलं कुटायला लागतं ठीक आहे. तर हा मसाला आपण आता कुटाय जाऊया ठीक आहे. चल ते थांबव रे खोबरं काढूचं. काय झालं माहिती आहे का घायमध्ये ना मला कळलंच नाही खोबरं त्यात टाकायचं नाही म्हणून. म्हणजे त्यात टाकलं पण मी काढलं निवडून काढलं. तर आता हे मी कुटाय चालली मसाला ठीक आहे. तर कुटाय जाऊ आपण मस्तपैकी. आता हे सगळं भांडी सगळं मला घासायचं हा का. चुलीवर बनवलं मी. रिअल जिंदगी दाखवते मी. आणि जर 500-100 रुपये मी जास्त घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला सांगा. आणि खूप लोक आहेत की त्यांनी मला खूप लोकांनी मला ऑर्डर पण दिली. आणि मी इमानदारीने मी तेव्हा तुमचं सगळं करते. सगळं ह्यात सामान टाकले बघा. गरम मसाले सगळं ह्यात टाकले. मी ह्यातला कसलाही मी काढून घेत नाही काहीच नाही. काय करायचं मला खोबरं चुकून झालं माझं. ती लोक बोलले की वायला मला काय आणू नको कारण पटपट टाकतात ना ती लोक. तर मी तिथे गेला पूर्ण सगळं टाकीन कुठून घेईन. मसाला किती किलो भरतोय किती नाही हे पण तुम्हाला मी सांगते एकदम ठीक आहे. तर चला आपण हे आता जाऊया. ह्याला आलं का थैलीमध्ये भरून जाऊया कुटायला ठीक आहे. चला माझ्याकडून ध्यानच गेला होती. खोबरं त्यात नाही टाकायचं. खोबरं आलं कुठतात एकदम शेवटी टाकतात एकदम ठीक आहे. चला आता मी कुटायला चालली बघा. तेल घेतलंय संग. त्याच्यानंतर बघा मीठ घेतलंय संग. खोबरं घेतलंय संग. आणि हे तेजपत्ता टाकलाय बघा मी. आणि ह्याच्यामध्ये सगळं गरम मसाला हे सगळं टाकलंय बघा ह्याच्यामध्ये ठीक आहे. तर आता कुटायत जाऊ आपण. येऊ कुठून पटापटा येऊ कारण की मला खूप काम आहेत आता सध्याला. आता दणक्यावर जाऊया ठीक आहे. चला हा का आज मी नवीन दणक्यावर आली आहे. इथं पण 3 दणका आहेत. आणि चांगला कुठते हे जर संग पण माझं बोलणं झालं त्या पण ताई चांगल्या आहेत असं काहीच नाही. पण ह्या दणक्यावर आली मी. इथं खाली गावला मी पटकन कुठून घ्यावं कारण आता घरी लई काम आहेत ठीक आहे. चला ह्या दणका आहे आपला 3चा आहे बघा. हे आपले मसाला आणलाय बघा इथं. आता सगळं आणलं इथं ठीक आहे. आता कुटायचं चालू करून बघा ती ताई बघा. तेजपत्ता हे सगळं टाकलं ह्यामध्ये बघा. हे सगळं ह्यात टाकलेलं आहे. खसखस बिस्कस सगळं आहे. हा दणका पण लय भारी आहे एकदम. सगळं घोलून हे करतंय बघा. ते बघा 3
इथं आली. ठीक आहे, ती पण आपलंच आहे, ती पण आपलंच आहे. बघा, बघितलं ना. चला आता खोबऱ्याचं वाटून घेते ही. हे बघा, हे खोबरं वाटून घेते ही बाय. आपण नंतर वाटून आणायचं नंतर. हे बघा, बघा आता हिने कुठून घेतलं. दाखव बाय, दाखव बाय. हां बघा, हे कुठून घेतलं बघा. ठीक आहे, चल बघा. आता हे वाटणार, अजूनही वाटणार आहे, खोबरं वाटणार आहे. बघा हे बघा, हे बघा, हे बघितलं का. हे मसाला आपला. हे बघा, खोबरं वाटून बिटून तिने घेतलंय. नंतर आपण वाटून घेऊया खोबरं. आणू इथं नंतर वाटताना. बघा, एक नंबर मसाला कुठला बघा आपला. ठीक आहे, बघा साफसुथरा जागा आहे, एकदम साफसुथरा जागा आहे. बघा कलर किती मस्त वाटते. कलर बघितला का. कलर हे बघा, कलर अजून तिथे बघा. हे बघा कलर. एक नंबर कलर. लाल जरत दिसते, लाल जरत दिसते एकदम. माहिती आहे का. चला आता हे बघा मसाला काढते बघा बाय. बघा ही दंका अलगच आहे. ह्या नवीन दंक्यावर आली मी. तर इथं 3 आहे थोंब. 3 थोंब्यावर आली मी. म्हणजे लय पटकन लगेच जळतो का. कलर पण लय भारी आलाय आपल्यावर. हो का, लाल जत आलाय का नाही कलर. आता ती काढायला लागली बघा. हे बघा, तुम्ही बघू शकता. इथं अंदाज दिसते, इथं अंदाज दिसतोय. जरा तुम्हाला बाहेर दाखव, थांबा. बघा मसाला कसा झाला, छानायचा आहे. आता छानायचा बघा. कलर कसा आलाय. कलर बघा, लाल जत कलर. नाद नाही करायचा कोणी. नाद हा एक नंबर मिरची. नाद नाही करायचा. नाद कुठं ए नाद करा पण आमचा कुठं. बघा असाच पैसा नाही घेत मी. हा नाद नाही करायचा कुणीच. आता छानायची तिला अजून काय. बघा नाद करा पण आमचा कुठं. कस काय एक नंबर आहे का नाही. चला अजून बघूया. बसून अजून इथं बसून कुठती मी. कुठं जात पण नाही मी. साधं अजिबात नाही. तिला म्हणलं चांगलं कुठलं तर मी पुन्हा येईन. नाही तर येणार नाही तुझ्या कर. मी आता सांगते बरोबर आहे का ना. ती दिसते ना म्हणून तिला वाकरा पण करते मी. हां बरोबर आहे का ना भावांनो. मिरची चांगली कुठली तर मी पुन्हा येणार. उद्या पण मला यायची. मला उद्या पण ऑर्डर आहे काय. आपला हेच बिझनेस आहे बघा. चांगला मसाला कुठून घेतला तर यायचं. नाहीतर टाटा बाय बाय. हाय का नाही. द्यायचं लोक बाय ठोक. हाय का नाही. चला बघूया. बघा कलर अजून बघू शकता. आता छान ती मसाला बघा. ती मसाला छानून बिनून तो का त्या चाललेली छानून ती एकदम असा मुठ्ठी गटपस असा मसाला होणार. आणि लाल जर बघा कलर किती भारी आलाय. बघितलं ना. तुम्हाला कलर पाहिजे ना भाज्यांना तुम्ही करून बघा आणि मग मला बोला. बघा लाल झट दिसता कलर. नाद नाही करायचं. स्मिता सातपुत्यांचं आपलं मसालाचं नाव काय आहे. यस सातपुते मसाला. आपण लवकर नाव बी टाकणार एकदम. ठीक आहे मस्तपैकी एकदम. चला पटपट पटपट ऑर्डर करायची. पटपट पटपट पटकन तुम्हाला पाठवते घरपोच तुम्हाला एकदम. ठीक आहे चला बघूया. आता ही बी आहे ना त्या मिक्सरमध्ये कुठली बी असतात ना. बी खोबरं आणि बी आणि मीठ. हे बघा जे राहिलं ते पण पिसते एकदम. आता खोबरं टाकलंय बघा. आता मिरची कुठून बिटून घेतली. खोबरं टाकलंय बघा. बारीक केलेलं खोबरं हे बघा. मीठ बीठ सगळं टाकलंय. आता याला कुटायचं. तेल बिल टाकून अजून कुटायचंय बघा. चला आता ह्याच्यामध्ये तेल टाकते बघा. ही
परत कुटायचं आहे अजून है ना. बघा एक नंबर झाला का मसाला, सांगा कसं वाटतंय मसाला. आता हे कलर आलाय चांगला. आता ह्याच्यामध्ये बघा डंक्यावर टाकायचंय बघा अजून. बघा बघू शकता एकदम. बघा आता ह्याच्यावर डंक्यावर अजून कुटायचं त्यांना बघा ह्याच्यावर. ठीक आहे चला. आता तिने छानून आणलाय बघा आतनं खोबरं बिबरं टाकून. आता ह्याच्यात परत ह्याला कुटायचं. ह्यांची कुटायची पद्धत अलग आहे जरा. आपण त्या डंक्यावर गेलतो तिथं ते अलग आहे, पण ह्यांची कुटायची पद्धत जरा अलग आहे. ठीक आहे. तर बघूया आपण कसं होतं कसं नाही मसाला, ते मला दाखवते मी एकदम. ठीक आहे. चांगला असेल तर करूया आपण. ठीक आहे. हे आता ह्या तेल खोबरं बीट सगळं मीठ बीठ सगळं टाकून तिने आता इथं डंक्यावर हात मारायचं आहे, हातो जायला. ठीक आहे. मग झाला मसाला एकदम. ठीक आहे. मग तुम्हाला दाखवते किती होतं किती नाही ते तुम्हाला दाखवते एकदम. ही डंकाचा नवीन होता आणि 3 खोंब्याचा होता. म्हणलं चला इथं जाऊन बघावं म्हणलं. तर ही मला बोलली गरम मसाला हे सगळं एकात करून आण म्हणली. पाटापाटा तुला हे करून देते. मी सगळं एकात आणले करून आणलं होतं. आणि खोबरं पण बारीक करून आण म्हणली होती, पण मला ना ते मिक्सरमध्ये बारीक करून आण म्हणली होती. मग ते चांगलं वाटतं. पण आता आपण नंतरची वेळेस तर ही मसाला चांगला भेटला तर आपण नंतरची वेळेस ना मिक्सरमध्ये वाटून बिटून सगळं आणू एकदम. ठीक आहे. तर चला आता बघा हे चालू झालं. पुन्हा कुटायला लागली ते अजून एकदा. ठीक आहे. चला बघूया. चला आता मसाला कागदात भरून घेते मी. बघा मसाल्याचा कलर किती भारी आहे बघितला का. नाद नाही करायचा कोणी, नाद एकच नंबर. बघा आता मसाल्याची पॅकिंग आपल्याकडे नाही एवढी. आता सध्या थैलीमध्ये बोलतोय आपण, पण नक्की एक आपण आहे ना मसाल्याची पॅकिंग पण चालू करूया आपण. ठीक आहे. बघा आता थैलीत भरून घेते एकदम. ठीक आहे. चला भावानं मिरची कुठून आली बघा. हो का आता जाते घरी बिरी. आता घरात लई पाहुणं बिवणं आल्यात, लई घाई होते. आज करायचं नव्हता मसाला पण तरी पण केला. भावानं व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की सांगा. आणि जर तुम्हाला मसाला करायचा असेल तर आपल्याकडे बघा घरपोच 1000 रुपये मसाला देते मी. ठीक आहे. पण पहिले पैसे मी घेते. घरपोच 1000 रुपये मसाल्याचा 1 किलो घ्यायचा असेल तर 1000 रुपये. मसाला एक नंबर. सगळं सामान टाकते मी. असं काहीच नाही की लपवते काय हे काय ते काय. आणि का तुम्हाला पटला तर तुम्ही मला अजून ऑर्डर देऊ शकता. बरोबर आहे का नाही. आता मी एवढा 1000 रुपये घेते म्हणल्यावर तुम्हाला चांगलं आहे म्हणून देते ना. मला ऑर्डर अजून पाहिजे ना. जर मी कोणा सगळं असं बेमान करणार तर मला ऑर्डर कुठं भेटणार नाही. बरोबर आहे का नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जर मला देत असताना हे तुम्हाला जर चांगलं वाटत असेल ना तर नक्कीच शेअर करा माझा व्हिडिओ आणि लाईक करत जावा. आणि तुम्ही इतरांना पण सांगा माझी क्वालिटी कशी आहे कशी नाही ते एकदम. ठीक आहे. तर लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आता उद्या पण मला एक मसाला करायचा आहे तर तुम्हाला दाखवते. ठीक आहे. चला बाय.